मित्रांनो, आपण जेव्हा प्रेमाने कुत्री पाळतो तेव्हा त्यांना असं सुद्धा घेऊन जावं लागतं. निसर्गाच्या सानिध्यात त्यांनासुद्धा असं मनसोक्त डुंबायला आवडतं. पोहणं यांना कोण शिकवतं का? नाही. पोहणं ही कला जन्मतःच अवगत असते. प्रत्येक प्राणी पोहतो. आपण पाहतो डिस्कवरी चॅनलवर इकडे तिकडे, किंवा आपण जेव्हा अभयारण्यात जातो तेव्हा आपण पाहतो की हरिणसुद्धा एखादा पाणवठा पार करतं. विल्डबीस्टसुद्धा पोहू शकतात इमर्जन्सीला. मगरीपासून सुटका करताना ते पोहण्यातसुद्धा तरबेज आहेत असं दाखवतात. पहा, एक कामटी टाकली जाते त्यांना, ज्यांनी पाळलं आहे त्या मालकाकडून, आणि ती कामटी त्यांना आणायला सांगितली जाते. ते मस्त पोहत पोहत आता तोंडात कामटी धरून तो त्या मालकाकडं चालला आहे. ही परदेशातली नस्ल आहे. गावठी कुत्र्यांना असं कोणी पाळत नाही. बरोबर ते जात आहेत, काठी घेत आहेत, पुन्हा त्या मालकांकडं जात आहेत. अतिशय सुंदररित्या ही लोकं पण एन्जॉय करत आहेत. आता पहा, इथपर्यंत आलेत ते पोहत. आणि असं काही फार मोठा तलाव किंवा काही आहे असं नाही आहे. हे निसर्गनिर्मित एका खड्ड्यात साठलेलं पावसाचं पाणी आहे. अक्षरशः निसर्गाच्या सानिध्यात ही लोकं पण त्यांच्याबरोबर जी मजा करत आहेत, त्यांनी परत ती कामटी फेकली आणि ते पुन्हा इथं न्यायला आलेत. अतिशय मन रमवून जाण्यासारखं. पहा, न दमता त्यांची आत्ता मी तुम्हाला दाखवतो आहे. ती तोंडात कामटी पण तुम्हाला दिसते आहे. दोघंही मस्त. डूबने का जो मजा है. निसर्गाच्या सानिध्यात मन तुमचं प्रफुल्लित होतं. शेवटी हे सुद्धा जीव आहेत. त्यांनाही सारखं घरात पिंजऱ्यात अगदी ठरलेल्या वेळेला ठरलेलं खाद्य, या गोष्टींचा त्यांना पण उबग येतो. असंच त्यांना आपल्या मालकाबरोबर, मालकिणीबरोबर फिरायला जायला आवडतं. आता दीज पर्सन्स आर कार होल्डर. त्यांनी या दोघांना इथे घेऊन आलेले आहेत मस्तपैकी कारमध्ये. सॅटर्डे संडे ही त्यांची, बहुधा जवळपासचे लोक असावेत, साधारण 15-20 किलोमीटर. पहा, ते पण किती मालकांच्या विषयी प्रेम. वास्तविक पाहता कुत्री पाण्याला घाबरतात. आता मस्त ते पण एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत आहेत. ये अलग मजा होता है. ती कुत्री पण त्यांच्याकडं कुतूहलाने बघतायत. तो मस्त. ये मज़ा कुछ और है. मुलांनो, असा हा पावसाळ्याचा असाही आस्वाद कधी नक्की घ्यावा आपण. ज्यांना जमतं त्यांनी नक्की असा आस्वाद घ्यावा. ज्यांना असेही कुत्री पाळणं जमतं आहे त्यांनी अशी कुत्री नक्की पाळावीत. पण जाता जाता एक सांगेन मी की गावठी कुत्र्यांवर, स्ट्रीट डॉगवर पण थोडंसं प्रेम करा. अर्थात ही जी माणसं असतात ना, यांची मनं तशी असतातच प्रेमळ. ही लोकं तेही करत असतात. अशीही मी बरेच माझे मित्रमैत्रिणी पाहिले की जे असं सगळंच करतात. घरी पण कुत्री पाळली आहेत त्यांनी, आणि मग स्ट्रीट डॉगलासुद्धा बेल्ट करणं, त्यांचं लसीकरण करणं, असे पण काही लोक करतात. म्हणजे कोणाला बोलायला ती जागाच राहत नाही. खरा जो श्वानप्रेमी आहे तो प्रत्येक श्वानावर प्रेमच करणार, हे नक्की असतं. आता पहा, ते जवळपास मी इथं आधी 10-15 मिनटं सर्वे केला. त्याच्या आधीही ते पोहत होते आणि आत्ताही पोहत आहेत. म्हणजे त्यांचा स्टॅमिना बघा. अतिशय चांगल्या रीतीने ते पण एन्जॉय करत आहेत. घराच्या बाहेर पडलो, निसर्गाच्या सानिध्यात आलो, हा त्यांनाही आनंद त्यांच्या बॉडी लँग्वेजमधूनच कळतो आहे आपल्याला.
मग अंगावरचं पाणी झटकणं, पुन्हा डुबणं, पुन्हा मालकाने पाणी उडवलं तर थोडंसं मागे जाणं, मग थोडं किनाऱ्याला येणं. आता पुन्हा ते मालकांकडे जातील असं काही नाही. त्यांची जी शेपूट हालती आहे, इट स्पीक्स अ लॉट. पहा, पुन्हा तयार आहे, पाणी झटकलं, पुन्हा तयार आहेत ते मालकाकडे जायला. मला तर अक्षरशः इथून हालू नये असं वाटतंय. मित्रांनो, खास असा हा सगळा हिरवळीचा नजारा मी तुम्हाला दाखवतोय. निसर्ग असा पावसाळ्यामध्ये जो फुलतो तो पुन्हा कधी आपल्याला असा पाहायला मिळत नाही. त्यामुळं त्या विधात्याचे लाख लाख आपण आभार मानायचे. पहा, ही हिरवाई किती मनाला आल्हाद देते. सुंदर वाटतं पाहायला, शांत वाटतं. शहराच्या धक्काधक्कीच्या जीवनापासून लांब ही हिरवाई, हा पाणवठा, आणि या पाणवठ्यामध्ये डुंबण्यासाठी आलेले हे श्वानप्रेमी आणि हे श्वान, खूप मजा येते यांना पाहायला. त्याच्या पुढं तुम्हाला ग्रीनरी दाखवतोय मी. अतिशय सुंदर झालेल्या पावसामुळं बहरलेला हा परिसर. या निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा आपण येतो तेव्हा सगळी सुखदुःख आपल्याला विसरायला होतं. थोडंसं आभाळ भरून आलेलं आहे. कदाचित थोडा पाऊस होण्याची शक्यता पण आहे. थोडा रिमझिम झाला तर अजून इथे मजा येईल. या सगळ्या ग्रुपला पण मजा येईल आणि या दोन्ही श्वानांना पण मजा येईल. बहुतेक त्यांची परतीची वेळ झाली असावी. किनाऱ्याला चाललेत सगळे. अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी या श्वानांनासुद्धा जे आवडतं ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप छान हा पाणवठा, जिथं असे हे मनमुराद येऊ शकतात आणि कोणत्याही प्रकारे गाळ वगैरे नाही आहे. त्यामुळं त्यांचे मालक पण अक्षरशः मांडी एवढ्या पाण्यामध्ये तेही उतरले होते. अर्थात मालक बरोबर असलं की मग त्या श्वानांनासुद्धा थोडासा आधार वाटतो आणि मग ते अशा अनोळखी जलाशयातसुद्धा उतरतात. तसं नसेल तर प्राणी शक्यतो अनोळखी पाणवठ्यामध्ये उतरण्याचं धारिष्ट्य करत नाही. त्यांना ते उपजत ज्ञान असतं की इथं काही धोका आहे का, धोका असेल तर काय, कुठला जलचर प्राणी धोका करू शकतो का वगैरे, हे ज्ञान त्यांना न शिकवता आलेलं असतं. बहुधा त्यांच्या आता बागडण्याची वेळ संपलेली आहे. चला, आपण पण थोडंसं पुन्हा एकदा हिरवाई दाखवून आपण सुद्धा निरोप घेऊया. हा निसर्ग हा असाच टवटवीत राहावा. अर्थात उन्हाळ्यात तुम्हाला हेच गवत करपलेलं दिसेल, पण हे 4-5 महिने, 5-6 महिने खूप छान वाटतं अशा ठिकाणी यायला. खूप सुंदर वाटतं. मला वाटतं आजचा हा श्वानप्रेमींना तर खूपच व्हिडिओ आवडेल. श्वानप्रेमींनी एकमेकात शेअर करा आणि तुमच्या घराच्या आसपास असा जर काही कुठे पाणवठा निर्माण झाला असेल पावसाळ्यात, आधी तुम्ही सर्वे करा आणि मगच तिथं काही धोका नाही याची शाश्वती झाल्यावर घरच्या श्वानांना नक्की असं डुंबायला घेऊन जा. त्यांना आवडतं ते. जरी तो आंघोळीच्या वेळेस कुरकुर करत असला श्वान, पाण्याला घाबरत असले, स्ट्रीट डॉग्स पाण्याला खूप घाबरतात, पण ही अशी जी कुत्री आपण पाळतो त्यांना सवय होऊन जाते. आंघोळीला ते स्वतःहून येतात. पाण्यात डुंबायची एकदा सवय लागली की दर आठवड्याला ते स्वतः मागं लागतात. त्यांच्या भाषेत, मालकाला समजत असते त्यांची भाषा. ते चालायला, इकडं चला, आपल्याला फिरायला जायचं, याच्यासाठी ते कुरकुर करायला लागतात, थोडंसं भुंकायला लागतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लिहा कॉमेंट बॉक्समध्ये. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या रम्य ठिकाणी. छानपैकी ग्रीनरी असलेला भाग हा तुमच्या नजरेसमोर यावा म्हणून हा थोडासा माझ्या चहूबाजूला असलेला निसर्ग दाखवण्याचा हा माझा प्रयत्न. मित्रांनो,
हा निसर्ग आपल्याला भरभरून देतो ते टिकवायचं आहे आपल्याला. ते अजून आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जर काही करता आलं तर अशा मोकळ्या ठिकाणी थोडंसं आपण वृक्षारोपणाची पण जबाबदारी पार पाडली पाहिजे, असंही जाता जाता सांगावंसं वाटतं. धन्यवाद.